कोंबड्यांचा मृत्यू झाला। आता आपण थेट गेलेलो आहोत पुण्यामध्ये। पुण्यातली ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहतायत। नवले पुलाजवळची ही दृश्य आहेत। नसरापुरातील घटनेमुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। सागर, आपण पाहतोय नसरापुरातील घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि अगदी दुपारपासूनच त्यांनी नवले पूल हा रोखून धरलेला आहे। आता सध्याच्या घडीला काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्की प्राची, मी आता वडगाव नवले पुलाजवळ आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 1 तासापासून वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। सुमारे 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर गेले 2 दिवस मुंबई बंगलोर महामार्गावरती वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरं जावं लागतंय आणि आताही जर बघितलं तर या ठिकाणाहून सर्व रस्ता जो आहे तो पॅक आहे। त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या गाड्या असतील किंवा मुंबईवरून साताऱ्याला जाणाऱ्या असतील, सर्व गाड्या ज्या आहेत या वाहतूक कोंडीमध्ये आपल्याला अडकलेल्या पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर जी आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर छोट्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन हे सर्व नातेवाईक नवले पुलावरती आलेले पाहायला मिळतात। भावना तीव्र आहेत। जोपर्यंत आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत आणि आता ही परिस्थिती आहे। अनेक लोकांना या ट्रॅफिक वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो सध्या करावा लागतोय आणि मोठ्या गाड्या असतील छोट्या गाड्या असतील, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापमान मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। नसरापुरातील घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याची दृश्य आणि त्यानंतर वाहतुकीला बसलेला हा फटका आपण पाहतोय।